कार्यारंभक श्री गणेश, आरोग्य देवता भगवान धन्वंतरी, मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीराम, भगवान श्री सूर्यनारायण, सूर्यपुत्र महाबली हनुमान, राष्ट्रबंधू राजूभाई दीक्षित आणि अनादि अनंत स्त्री शक्ती, या स्त्री शक्तीला वंदन करून मला आणखीन काही जणांचा इथे नामोल्लेख करावा असं वाटतं. ते म्हणजे फादर ऑफ हिंदुइझम स्वामी विवेकानंद, फादर ऑफ मॅथ्स महर्षी आर्यभट्ट, फादर ऑफ अल्जेब्रा महर्षी भास्कराचार्य, फादर ऑफ केमिस्ट्री महर्षी नागार्जुन, फादर ऑफ ॲटॉमिक थिअरी महर्षी कणाद, फादर ऑफ टेक्नॉलॉजी आचार्य भारद्वाज, फादर ऑफ कॉस्मॉलॉजी आचार्य कपिल, फादर ऑफ ॲस्ट्रॉलॉजी आचार्य वराहमीर, फादर ऑफ डेअरी फार्म भगवान श्री गोपाल श्रीकृष्ण, फादर ऑफ कॉटन इंडस्ट्री महर्षी भावना, फादर ऑफ धनुर्वेद आचार्य द्रोणाचार्य, फादर ऑफ चतुर्वेद महर्षी व्यास, फादर ऑफ व्याकरण महर्षी पाणिनी, फादर ऑफ स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराज, फादर ऑफ योग महर्षी पाणिनी, फादर ऑफ ॲग्रिकल्चर महर्षी पराशर, फादर ऑफ इकॉनॉमी आचार्य चाणक्य, फादर ऑफ लॉ महर्षी मनु, फादर ऑफ मॅनेजमेंट समर्थ रामदास स्वामी, फादर ऑफ सर्जरी महर्षी सुश्रुत, फादर ऑफ मेडिसिन महर्षी चरक. आणि या सगळ्या फादर्सना जन्म देणारी मदर ऑफ ऑल फादर्स भारत माता, हे सगळे भारत मातेचे सुपुत्र आहेत. त्यामुळे भारत मातेला वंदन करून मी माझ्या मुख्य विषयाकडे येतो. कारण माझा मुख्य विषय हा भारतीयत्वाशी संबंधित मी सांगणार आहे. आजचा विषय जरी भारतीय आरोग्य संकल्पना असला तरी सुद्धा त्याचा संबंध आयुर्वेदाचा पथ्यपथ्याशी कसा जोडायचा आहे हे आपण मी पुढे बघणार. स्लाइड जरा मागे पुढे झाली. स्त्री शक्तीला वंदन, कारण स्त्री शक्तींची संख्या खूप आहे, त्यामुळे त्यांचा आदर्श त्यांना दाखवला पाहिजे. आणि स्त्री शक्तीची पूजा ही हळदी कुंकू लावून केली जाते, परंतु आजकालच्या युवती या हळदी कुंकू लावायला विसरतात. भारतीयत्व सांगतो त्यातलं की हळदी कुंकू हे सूर्य आणि चंद्र यांचं प्रतीक आहे. सूर्य आणि चंद्र म्हणजे एक उष्ण आणि एक थंड आहे. शरीराला बॅलन्स करण्यासाठी हळद आणि कुंकू लावलं जातं. याची फक्त आठवण करून देण्यासाठी तिच्या डोक्याला कुंकू लावतो आणि मी पुढे जातो. आरोग्य आरोग्य आपण जे काही म्हणतो हे आयुर्वेदात आपण शिकलो. समदोषा समाग्निश्य समधातू मला क्रिया प्रसन्नात्मेंद्रिय मनस्वस्थी इत्यादी. जागतिक आरोग्य संघटना जे आरोग्य सांगते ते शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक आणि सामाजिक असं 4 पद्धतीने सांगते. पण आजची जी आरोग्याची व्याख्या झाली आहे ती पूर्णपणे बदललेली व्याख्या आहे असं मला वाटतं. आजचं जे आरोग्य आहे हे आयुष्यभर गोळ्या खाऊन जगायचं आणि सगळे अहवाल नॉर्मल ठेवण्याचा प्रयत्न करायचा म्हणजे नॉर्मल, म्हणजे मी निरोगी. म्हणजे ज्यांचं हिमोग्लोबिन कमी आहे ते वाढवायचं, ज्यांचं कॅल्शियम कमी आहे ते वाढवायचं, ज्यांची शुगर हाय आहे त्यांना कमी करायचं, ज्यांचं थायरॉइड हाय आहे त्यांना कमी करायचं. म्हणजे हे सगळं कमी जास्त करण्याचे आकड्यांचे खेळ जे सध्या सुरू आहेत त्याला आरोग्य असं म्हटलं जातं. मूळ जागतिक आरोग्य संघटनेच्या व्याख्येकडे पण कोण लक्ष देत नाही आणि आयुर्वेदाच्या व्याख्येकडे तर कोणीच लक्ष देत नाही. त्यामुळे ही फक्त आठवण करून देतो की आपल्याला या सगळ्यांचा संतुलित विचार करायचा आहे. शरीर, आत्मा, इंद्रिय आणि हे सगळं मन जे आहे या सगळ्याचा विचार आपल्याला पथ्यामध्ये करायचा आहे. तो कसा करायचा ते मी आता पुढे सांगणार आहे. हे सगळे आजार आज वाढलेले आहेत. टेक्नॉलॉजी एवढी वाढली आहे की या टेक्नॉलॉजीचा आधार घेऊन मी आज माझं प्रेझेंटेशन तुमच्या समोर देतोय. टेक्नॉलॉजीचा आधार घेऊन इंजिनिअरिंग, स्ट्रक्चरल डिझायनिंग सगळं बदललंय. त्यामुळे आपल्याला त्याही क्षेत्राचा वापर करता येऊ शकतो. सोनोग्राफी सारखी मशीन आहेत, MRI सारखी मशीन आहेत. या मशीनचा वापर देखील आपल्याला करता यायला पाहिजे, तो आपण करतोय. परंतु रोगांची संख्या काही कमी झाली, रोगांची संख्या तेवढीच वाढतीये. याचा अर्थ कुठेतरी टेक्निकल दोष आहेत, ते दोष शोधून काढायचे म्हणजे आपल्याला संपूर्ण आरोग्य मिळणार. या सगळ्या रोगांचं कारण काय आहे तर एकच कारण आहे, ते निसर्गाच्या विरोधात जीवनशैलीमध्ये केलेला बदल. हे एकमेव कारण आहे. रोग होण्याची जी कारणं आहेत त्याच्यात शारीरिक कारणांचा जर विचार केला तर त्याच्यात निज आणि आगंतुक असे व्याधी असे 2 विभागणी आपल्याला करता येईल. मानसिक कारणं जी आहेत त्याच्यामध्ये बाह्यमन आणि अंतर्मन अशा 2 मनांचा विचार आपल्याला करावा लागेल. त्याची जी आध्यात्मिक कारणं आहेत त्याच्यामध्ये व्याधी प्रतिकार क्षमता कमी असणं, पूर्वस्थितीचा दोष, प्रारब्धाचा दोष, चुकीचे गर्भसंस्कार, दैवपार्श्व चिकित्सा, हे सगळं दैव प्रकोप, हे सगळं आपल्याला आध्यात्मिकमध्ये बघावं लागतं. आणि सामाजिकमध्ये सांसर्गिक रोग व्याधी वाढलेले आहेत, नैतिक अधपतन झालेलं आहे, पापाचरण वाढलेलं आहे, अधर्माची वृद्धी झालेली आहे. आणि हे सगळे सामाजिक रोग वाढल्याची कारणं आहेत.
मग रोग दूर करण्याचे उपाय जर शोधले तर हे चारही येणार आहेत, शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक आणि सामाजिक. आपण संपूर्ण संतुलित अभ्यास करतोय. त्यामुळे जर हेतू शारीरिक असेल तर चिकित्सा शारीरिक व्हायला पाहिजे, हेतू जर मानसिक असेल चिकित्सा मानसिक व्हायला पाहिजे. तसंच जर रोग दूर करायचे असतील, पथ्य जर पाळायची असतील तर ती सुद्धा या 4 पथ्यांमध्येच आपल्याला जावं लागणार आहे, शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक आणि सामाजिक. जेवढा वेळ मिळतोय तेवढा आपण हे कव्हर करत जाऊया. आयुर्वेदाचा एक मुख्य विचार सांगितला. मला असं वाटतं की आयुर्वेदातला सगळ्यात मोठा श्लोक आहे आणि सगळ्यात महत्वाचा श्लोक आहे. जो श्लोक आपण आपल्या डोळ्यासमोर सतत जर ठेवला तर कुठेही कन्फ्यूज व्हायला होणार नाही. आणि एवढा विचार, विस्तृत विचार करायला आपल्याला संधी दिलेली आहे ग्रंथकाराने. ग्रंथकार असं म्हणतायत की तुमच्याकडे रुग्ण आला की या रुग्णाचा हा एक श्लोकाचा क्रायटेरिया त्याला लावायचा. दुष्य काय आहे, देश कोणता आहे, बल काय आहे, अग्नी कोणता आहे, प्रकृती काय आहे, वय काय आहे, त्याचं सत्व म्हणजे मन कसं आहे, त्याला काय काय पचनी पडू शकतंय, त्याचा आहार कसा आहे, या एक 10 गोष्टींचा विचार जर केला. एवढी फ्लेक्झिबिलिटी आयुर्वेदामध्ये आहे. कुठेही हार्ड अँड फास्ट रूल कशी आहे की आपल्याला जो आरोग्याचा नियम आहे तो कुठेही चौकटीत बंदिस्त केलेला नाही. म्हणजे माझा रक्तदाब 120-80च पाहिजे असं आयुर्वेदात कुठेही म्हटलेलं नाही. तुमची रक्तातली साखर 80-120च पाहिजे आणि ती नॉर्मल ठेवण्यासाठी तुम्ही काही पथ्य पाळली पाहिजेत असंही बिलकुल नाही. तो जो कोलेस्ट्रॉल नावाचा राक्षस आलाय तो सुद्धा आपल्याला तसा घाबरण्यासारखा नाहीये, कारण त्यांचे क्रायटेरिया वेगळे आहेत, आपले क्रायटेरिया वेगळे आहेत. आपण आपलं शास्त्र जर आपल्या शास्त्रानुसार अभ्यासत गेलो तर हे सगळे असे पालापाचोळ्यासारखे उडत जाणारे रिपोर्ट्स आहेत. आणखीन एक सगळ्यात महत्वाचा विचार, जेव्हा रुग्ण तुमच्या समोर येणार आहे तेव्हा तुम्हाला त्याला पथ्य सांगायचं आहे. आणि रुग्णच काही वेळा तुम्हाला येऊन पथ्य विचारतो की मी या रोगासाठी पथ्य काय करू, मी डायबेटीससाठी पथ्य काय करू, मी ब्लड प्रेशरसाठी पथ्य काय करू, मी थायरॉइडसाठी पथ्य काय करू असं विचारतोय. त्याला एकच फक्त प्रश्न विचारायचा की नॉर्मल कोणाला व्हायचंय किंवा नॉर्मल कोणाला करायचंय. रिपोर्टला नॉर्मल करायचंय की तुला नॉर्मल व्हायचंय, कारण ह्या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. रिपोर्ट नॉर्मल करणं आयुर्वेदामध्ये नाही, कारण रिपोर्टिंग करणं आयुर्वेदामध्ये सांगितलेलंच नाही. म्हणजे आयुर्वेदात सांगितलेलं नाही त्याचा विचारच करायचा नाही, तो ऑप्शनला ठेवायचा विषय. पण आम्ही नको ते विषय ऑप्शनचे आत आणतो आणि मग आपणच आपल्याला कन्फ्यूज माइंडमध्ये घेऊन जातो. त्यामुळे जे रिपोर्ट्स आहेत हे सगळे बाजूला ठेवायचे, हे सगळे झाकूनच ठेवायचे असं मी सांगतो. मग पथ्याचा प्रश्नच येणार नाहीये. मग अगदी मोजक्या हातावरची पथ्य तुम्हाला सांगितली जाते. ते प्रथिन काय आहे, ते कार्बोहायड्रेट्स काय आहेत, ती मिनरल्स म्हणजे काय, ती कुठून मिळतात हे मला अजूनपर्यंत कळलेलं नाही. क्षार कुठून मिळतात आणि क्षार कसे वाढतात याची मला काळजी करण्याची आवश्यकताच नाहीये. मला माझ्या आयुर्वेदाने सांगितलंय की आहार षड्रसात्मक पाहिजे, 6 चवी जेवणात पाहिजे. मग त्या चवी कशा कशा घ्यायच्या ते जे सांगितलंय शास्त्रकारांनी ते पुढे पुढे बघत जाऊया. पथ्याचे 4 प्रकार मी सांगितले. शारीरिक म्हणजे शारीरिक मध्ये आपल्याला काय बघावं लागणार तर आहार आदी पथ्य जी आहेत. मग इथे आता मी सांगितलं हा षड्रसात्मक आहार जो आहे हा आहार कसा युक्तीने वापरायचा हे आपल्याला इथे या पथ्यामध्ये आपल्याला शिकावं लागेल. दुसरं आहे ते मानसिक. मानसिक मध्ये आपल्याला सद्वृत्त पालन, आचार रसायन हे सगळं करावं लागेल, ज्याला नैष्ठिकी चिकित्सा असं म्हटलं जाऊ शकेल. कसं वागलं पाहिजे, तुमच्या मनावर कंट्रोल, तुमच्या मनावर संयम आणण्यासाठी आपल्याला जे काही करायचंय त्याचा आपल्याला इथे विचार करावा लागेल. आध्यात्मिक मध्ये आपल्याला काही साधना वाढवावी लागेल किंवा काही नामस्मरणासारखे उपाय आपल्याला चिकित्सा स्वरूप आपल्याला सांगितले गेले पाहिजे. आणि सामाजिक मध्ये स्वच्छता आदी अभियान जे आता सध्या सुरू आहे, हागणदारी मुक्त योजना, सरकारी योजना ज्या सगळ्या आहेत या सगळ्या सामाजिक कामासाठीच आहे. जे जिथे जिथनं रोग निर्माण झालाय ते पथ्य तिथपर्यंत जाऊन केलं तरच त्याचा फरक पडणार आहे, अन्यथा काही फरक पडणार नाहीये. आज होतंय कसं, आम्ही आमच्या आरोग्याला चौकटीत बंदिस्त केलंय, आम्ही आमच्या शिक्षणाला चौकटीत बंदिस्त केलंय आणि या चौकटीत आम्ही सर्व धर्म समभाव केलाय. ॲलोपॅथी पणचा विचार आम्ही करतो, होमिओपॅथीचा पण विचार करतो, निसर्गोपचाराचा पण विचार करतो आणि मग आयुर्वेद मुळातला विसरून जातो. मुळात आयुर्वेदाची जी संकल्पना आहे ही आमच्या डोक्यात कधी घट्ट बसलीच नाही. आयुर्वेदातला मुख्य भाग आहे अष्टांग आयुर्वेद. 8 अंग आहेत, काय, बाल, ग्रह, ऊर्ध्वांग, शल्य, द्रष्टा, जरा आणि वृषा. मग अशी जसं परीक्षित सरनी सांगितलं
की त्यातली 4 अंग आम्ही ऑप्शनलाच ठेवलेली आहेत. ग्रह चिकित्सा शिकवली जाते का? नाही. दंश चिकित्सा शिकवली जाते का? नाही. जरा आणि वाजीकरण हे तर फक्त स्वतःच्या अभ्यासासाठीच करायचे असतात. म्हणजे जे 4 मग त्याच्यात कायब आलं, स्त्री रोग आला, शल्यशालाक्य आलं, संपला आयुर्वेद. इथे अष्टांगातली आम्ही 4 अंग गाळली म्हणजे 50% आयुर्वेद आमचा सिलेबस मध्येच कट झाला. राहिला 50%. त्याच्यामध्ये आम्हाला शिकवलं जातं शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक. म्हणजे हे परत 33%, 33%, 33%. जो शिकवला जातो तो फक्त शरीर शिकवलं जातं, त्याच्यात मनाचा आणि आत्म्याचा विचारच केला जात नाहीये. म्हणजे हे 66% परत बाजूला ठेवूया. म्हणजे 50% मधले फक्त 33%, 50%तले 33% आम्ही शिकलो. जे काही शिकलो त्याच्यातली 50% लेक्चर आम्ही बंक केलेली होती, किंवा कॅन्टीन मध्ये गेलेली होती, किंवा कुठच्या तरी मूव्ही मॉल मध्ये गेलेली होती. कॉलेजमधनं बाहेर पडून जेव्हा मी प्रॅक्टिस सुरू करतो तोपर्यंत त्यातला 50% भाग डिलीट झालेला असतो. आणि जेव्हा प्रत्यक्ष प्रॅक्टिस सुरू करतो तेव्हा आणि रुग्ण येतो तेव्हा त्याच्यातले बहुतेक सेल संपला. जे जे चुकत गेलंय ते पुन्हा रिव्हर्स करत गेलं पाहिजे, तर पूर्ण आयुर्वेद आपल्याला कळणार आहे. आणि हा पूर्ण आयुर्वेद कळला तर आपल्याला त्याचं योग्य ते पथ्यापथ्य सांगता येणार आहे. तुम्ही असं म्हणाल की शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक असे काही व्यवहारामध्ये बघायला मिळतं का? तर मी सांगेन हो, बघायला मिळतं. आपली नजर तशी असली ना की आपल्याला ते व्याधी शोधता येतात, हेतू शोधता येतात. मी पथ्यापथ्य सांगतोय. एका पावभाजीवाल्याची गोष्ट सांगतो. पावभाजीवाला जो आहे, 4 मित्र असतात आणि ते पावभाजी खायचं ठरवतात. त्यातला एक मित्र जो आहे तो असं म्हणतो, अरे अशी उघड्यावरची पावभाजी खायची नसते, इन्फेक्शन होईल, हगवण लागेल. दुसरा म्हणतो अरे अशा किती पावभाज्या खाऊन पचवल्या, चल काय होत नाही, जाऊया. दुसराही जातो. तिसरा म्हणतो अरे मी इथे बसून काय करू, मी पण येतो तुमच्या बरोबर. चौथा म्हणतो अरे मी काय घोडं मारलंय, मी पण येतो तुमच्या बरोबर. मग हे 4 जण जातात आणि पावभाजीवाल्याकडे जाऊन पावभाजी हादडतात. त्यानेच दिलेलं पाणी पितात आणि जे व्हायचं ते होतं. काय होतं? दुसऱ्या दिवशी सकाळी तिघांना द्रवमल प्रवृत्ती हे लक्षण निर्माण झालं. आता हे लक्षण निर्माण झालं, तिघही हेतू घेऊन येत आहेत, तिघही सांगतायत, 4ही सांगतायत की आम्ही पावभाजी खाल्ली आणि आम्हाला हे असे जुलाब सुरू झाले, अतिसार सुरू झाला. काय तुम्हाला जे डायग्नोसिस करायचं असेल ते करा. आता ही जी लक्षणं आहेत जर आपण नीट लक्षात घेतली, एक जो आहे याला जंतू संसर्ग आहे, ताप आहे, खाण्याची भीती नाही आणि द्रवमल प्रवृत्ती आहे. ह्याचं जेव्हा स्टूल ॲनालिसिस केलं तेव्हा त्याच्यामध्ये जंतू संसर्ग आढळला आणि त्याचं स्वरूप म्हणून त्याला ताप आलेला होता. म्हणजे ह्याचा जो व्याधी विनिश्चय, त्याचा हेतू जर शोधला त्याला पूर्णपणे शारीरिक व्याधी निर्माण झाला. पावभाजीमधनं काहीतरी इन्फेक्टिव्ह फोकस आतमध्ये गेलं आणि इन्फेक्शन झालं. हा झाला शारीरिक. दुसरा जो आहे याला जंतू संसर्ग मिळालेला नाही, ह्याला ताप पण मिळालेला नाही, पण याच्या मनामध्ये भीती होती, अरे असं उघड्यावरचं खायचं नसतं. ही भीती ठेवून जेव्हा तो पावभाजी खातोय तेव्हा त्याला लूज मोशन सुरू होत आहेत. म्हणजे हा व्याधीचा हेतू जो झाला हा झाला मानसिक, म्हणून द्रवमल प्रवृत्ती निर्माण झाली. तिसरा जो आहे त्याला जंतू संसर्ग पण नाही, ताप पण नाही आणि त्याच्या मनात भीती पण नाही आणि त्याला द्रवमल प्रवृत्ती लक्षण आहे. महाव्याधीचा प्रकार कोणता? हा हेतू कोणता? तो म्हणतो मी इथे बसून काय करू, मी येतो तुमच्या बरोबर. त्याच्या प्रारब्धामध्ये असं लिहिलेलं आहे की तू जेव्हा या बाकीच्या तिघांबरोबर त्या पावभाजीवाल्याकडे त्या वेळेला जाऊन पावभाजी खाशील तेव्हा तुला द्रवमल प्रवृत्ती निर्माण होईल. याला म्हणतात आध्यात्मिक व्याधी, ज्याची कारणं तुम्हाला कळत नाहीयेत. वर्ण ही सूक्ष्मात्म कारणं आहेत. त्याचा अभ्यास केला की लक्षात येतं की हो, असेही व्याधी असतात ज्याची कारणं आपल्याला दृश्य स्वरूपात शारीरिक आणि मानसिक मध्ये पण घेता येत नाहीत. आणि तुम्हाला गंमत म्हणून सांगतो, माझ्या 25 वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये आध्यात्मिक व्याधी 70% आहेत, ज्याची कारणं आपल्याला माहिती नाहीत. ॲलोपॅथीमध्ये त्याला एक निदान शब्द तरी दिलाय, इडिओपॅथिक असं म्हटलं की त्यांचं काम संपलं. पायरेक्झिया ऑफ अननोन ओरिजिन असं म्हटलं. हे सगळे आध्यात्मिक मध्ये येतात. ज्याच्यामध्ये भूताभिषंग, ज्वर वगैरे जे काही आपल्याकडे चरकानी प्रकार सांगितलेले आहेत, हे सगळे हे आध्यात्मिक व्याधी आहेत. आपण पुढे जाऊया. आणि चौथा जो आहे
याला जंतू संसर्ग पण नाही, ताप पण नाही, मनात भीती पण नाही आणि द्रवमल प्रवृत्ती पण नाही. सगळ्यांनी पावभाजी तीच खाल्लेली होती, हेतू तोच होता. मग याला त्रास का नाही झाला आणि बाकीच्या तिघांना त्रास झाला, याला त्रास झाला नाही? याचं कारण उत्तम व्याधिक्षमत्व होतं. हे सगळं खाऊन पचवणारा तो होता, शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिकच्याही पलीकडे गेलेला होता. आपल्याला असं बनायचंय, आधी आपल्याला बनायचंय आणि मग रुग्णांना बनवायचंय. म्हणजे माझी प्रकृती चांगली राहण्यासाठी आधी मी स्वतः व्याधिक्षम झालो, व्याधिक्षमत्व माझ्यात निर्माण करणं आवश्यक आहे. अकबर बिरबलाची एक गोष्ट आहे, त्याच्यामध्ये 3 प्रश्न विचारले जात आहेत आणि त्याचं उत्तर कोणालाच देता येत नाही. अकबर बादशाह प्रश्न विचारतोय, पान का सडलं, घोडा का अडला आणि भाकरी का करपली? या प्रश्नांचं उत्तर एकच आहे. मग त्या नेहमीप्रमाणे हुशार बिरबल चतुर, मग तो उत्तर देतो, न अडवल्यामुळे. आणि मग त्या प्रश्नाची उत्तर मिळते, बिरबल खुश होऊन निघून जातो. आज तेच 3 प्रश्न दुसऱ्या स्वरूपात तुमच्या समोर येत आहेत. प्रश्न असे आहेत, रोगांची संख्या का वाढली, झालेला रोग का कमी होत नाही आणि आयुष्यभर औषधं का घ्यावी लागतात? हे प्रश्न आहेत, हे कॉमन प्रश्न आहे हा. आणि या प्रश्नाचं उत्तर एकच आहे, पथ्य न पाळल्याने. आणि तोच माझा आजचा मुख्य विषय आहे. बाकीचा जो मगाचा जो 10 दुष्य देशम बलम कालमचा जो श्लोक होता, त्याला मी नॅरेट केलंय आणि 4च गोष्टी मी माझ्या रुग्णांना सांगतो. मी माझे व्यवहारातले अनुभव तुम्हाला सांगतोय. मी पथ्य रुग्णांना कसं सांगतो, त्याच्या मागचं लॉजिक काय आहे हे मी तुम्हाला सांगतो. आयुर्वेदाकडे पेशंट कमी येण्याचं कारण एकमेव आहे की आयुर्वेद तज्ज्ञ फार कडक पथ्य सांगतो हो तुम्ही, हे एकमेव कारण आहे. त्यामुळे पथ्य जे सांगायचे ते युक्तीने सांगायचे. आता मी कोकणात राहणारा माणूस आहे. कोकणामध्ये मुख्य अन्न आहे भात आणि मासे. मासे हे अभिषंधी आहेत सांगितलेले आहेत. मग मासे समजा खाल्ले तर एखादा स्किन डिसीज लवकर बरा होणार नाहीये. माझ्याकडे एक रुग्ण आला आणि मला सांगितलं की त्याच्या अंगावर सोरियास्टिक टाईप असे सगळे चट्टे होते, एककुष्ठासारखं सगळं होतं. हे बरं करायचंय. मग मी त्याला औषधं लिहून दिली सगळी. महामंजुषादी काढा घे, रसमाणिक्य घे, हे घे, अभ्रगभस्म घे, मृदुविरेचक घे, पित्तशामक औषधं घे, सगळं दिलं. आणि त्याला जाता जाता पथ्य सांगितलं की तुमच्या जेवणातले मासे बंद करायला पाहिजेत, कारण ग्रंथात सांगितलंय की मासे अभिषंधी आहेत आणि अभिषंध हा त्वचारोग वाढवणारा असतो आणि त्यामुळे तुला मासे बंद केले पाहिजेत. 4 महिन्यानंतर या रुग्णाला त्याची बायको असं हाताला धरून घेऊन आली. मी पहिल्यांदा ओळखलंच नाही, कारण त्याच्या अंगावरचा रोग सगळा गेलेला होता, परंतु तो वजन जवळजवळ 6 ते 7 किलो वजन कमी करून आलेला होता. म्हटलं काय झालं, एवढा अशक्तपणा का? तर बायको मालवणी भाषेत त्याची सांगते, मालवणी भाषेत ती बायकोचं सांगते, ओ ह्यो माशाच्या वासावर जेवणारो प्राणी, त्याचे मासे बंद केल्यानंतर होतला काय? आमच्याकडची म्हण अशी आहे की मासे वासावर जेवतात. त्याचा जो वास आहे ना, हा मनाला प्रिय आहे, हृदय आहे असं त्यांना वाटतं. जे मासे खातात त्यांना माहिती आहे. मग त्यांचे मी मासे बंद केले आणि त्याचा परिणाम असा झाला की त्याचं अन्न सेवन सगळं, अन्नावरची अभिलाषा संपूर्णच नाहीशी झाली. अभिलाषा हे लक्षण निर्माण झालं. मग मी म्हटलं माझं चुकलं, मी फक्त ग्रंथाचा आधार घेऊन तुला पथ्य सांगितलं, पण मी देश विचार केला नाही म्हणून तुला हे अनन्नाभिलाषा लक्षण निर्माण झालं. चुकलं, मासे सुरू करा. ग्रंथाचं तत्व सोडायचं नाही. मग मी त्याला युक्ती सांगितली, मासे खा, तुला हवे तेवढे मासे खा, पण समुद्रातले मासे खाऊ नकोस. मासे खा म्हटल्यानंतर त्याचा चेहरा अगदी आनंदित झाला. त्याला पण जो आहे ना, तो पण महत्वाचा आहे. मग इथे युक्ती आहे. ही युक्ती काय वापरली तर तू समुद्रातले मासे खाऊ नकोस, कारण समुद्रातल्या पाण्यामध्ये मीठ जास्ती असतं आणि मीठ जर असं अंगात जास्ती गेलं तर तिथे चेतव राहतो, ओलेपणा राहतो आणि मग स्किन डिसीजला त्रास होतो. मग तू समुद्रातल्या पाण्यातले खाऊ नकोस, गोड्या पाण्यातले खा, नदीतले खा. खारवलेले वाळवलेले खाऊ नकोस, मीठ जास्ती असतं. मग शिजवलेले खा किंवा भाजलेले खा, फ्राय केलेले खा, त्याला वरनं मीठ लावू नकोस. अशी युक्ती सांगितल्यानंतर तो पण खुश आणि मी सुद्धा ग्रंथाचं प्रामाण्य मोडत नाहीये, तो शास्त्रदोष सुद्धा मला मी लावून घेतला नाही. ही युक्ती आहे. म्हणून मी 4च पथ्य सांगतो. त्यातलं पहिलं पथ्य तुमच्यासाठी, एकही पथ्य पेशंटला सांगू नका. पेशंट आल्या आल्या मी पहिल्यांदाच सांगतो की एकच पथ्य, की कोणतंही पथ्य पाळायचं नाही. पण जो आहे तो आपल्याकडे राखीव ठेवायचा, तो जाता जाता सांगायचा. आल्या आल्या जर तुम्ही सांगितलं आंबट तिखट तेलकट बंद करून टाका, कुठे सांगितलं आयुर्वेदात आंबट तिखट तेलकट बंद? कुठेच सांगितलेलं नाहीये. हे पुष्पादितीचे सल्ले जे येतात ना, चौकटी येतात, ह्याच्यामध्ये येतं सगळं. आंबट तिखट तेलकट बंद करून टाका, आयुर्वेदात सांगितलेलंच नाहीये.
वाताच्या चिकित्सेमधला पहिला श्लोक आहे स्नेहा स्वेदा संशोधन मृदू. स्नेहन सांगितलं, तेल प्यायला सांगितलेलं आहे, तेल लावायला सांगितलेलं आहे. मग तेला शत्रू कसा असेल? आजची जी काही मॉडर्न टेक्नॉलॉजी सांगितली जाते किंवा मॉडर्न मेडिसिनद्वारे जे सांगितलं जातं की तेल बंद करून टाका, तूप खाऊ नका, नारळ खाऊ नका, शेंगदाणे बंद करा, ते म्हणे कोलेस्ट्रॉल वाढवणार आणि तुमचं वाताचं शमन होणार कसं? मग वाताचं शमन होण्यासाठी जेवणामध्ये तेल आवश्यक आहेच, स्नेह आवश्यक आहेच, जेवणात आणि जीवनात सुद्धा. आणि हा जर स्नेह संपला तर वृक्षत्व वाढत जात आहे. हे वृक्षत्व कमी होणं आवश्यक आहे, म्हणून स्नेहन तेवढंच आवश्यक आहे. त्यामुळे पथ्यामध्ये कधीही ते डॉक्टर सांगतात म्हणून आपलं पथ्य अजिबात बदलू नका. त्यांचा जो तुमच्या डोक्यावरचा जो पगडा आहे ना की ॲलोपॅथीचे डॉक्टर सांगतात म्हणजे ते खूप काहीतरी चांगलं आणि बरोबर योग्य सांगत असतात, त्यांना सुद्धा माहीत नाही आहे की आपण काय सांगतोय, कारण त्यांच्याकडे डाएटचा चार्ट त्यांच्या डॉक्टरना डाएटिशियन देतात. आपण एवढे सुदैवी आहोत की आपल्याला संपूर्ण आहारशास्त्र शिकवलं जातं आहे आपल्या सिलेबसमध्ये, परंतु ॲलोपॅथी डॉक्टरना त्यांचं आहारशास्त्र शिकवलं जात नाही. त्यांचं फार्माकॉलॉजी शिकवली जाते, पण औषधं कशी तयार करायची त्यांना माहीत नाहीत. आपल्याला प्रत्येक औषध शिकवलं जातं आहे, प्रत्येक औषधाचे घटक द्रव्य आपल्याला शिकवली जात आहेत. इतकं सांगितलं जातं की एकेकम मरिचम तत्वा, एक एक मिरी बारीक करा आणि मग घाला श्वासकुठारमध्ये. इतकी आपल्याला सूक्ष्म कल्पना औषधाची सांगितलेली आहे. सीतोपलादी चूर्णामध्ये प्रत्येक चूर्ण वेगळं दळा आणि मग मिक्स करा, सगळं एकत्र घ्या आणि कुटा, असं नाही सांगितलेलं. स्पेसिफिकेशन सांगितलेली आहेत आणि हे सगळं आपल्याला माहिती आहे. तुम्ही आयुर्वेदाला आलात कारण तुम्ही जास्ती बुद्धिमान आहात म्हणून आयुर्वेदाला आलात. तुमचं नशीब चांगलं आहे म्हणून तुम्ही आयुर्वेदाला आलात, हे लक्षात घ्या. तिकडे ऍडमिशन मिळाली नाही म्हणून तुम्ही इथे आलात, हा भ्रम डोक्यातला काढून टाका. तुम्ही लकी पर्सन आहात म्हणून तुम्हाला तिथे ऍडमिशन मिळाली नाही आणि तुम्ही इथे आलाय. कारण आणखीन काही वर्षानंतर हे लक्षात घ्या की तुमच्या एवढी डिमांड आणखीन कोणालाच असणार नाहीये. 2020 साल सांगतोय मी. 2020 सालामध्ये जागतिक स्तरावर आयुर्वेदाला जेवढं डिमांड असेल, आज एका वेगळ्या काय म्हणूया आपण त्याला चॅनेलमधनं आयुर्वेद जातोय. तो पाईपलाईन मध्ये आहे त्यामुळे दिसणार नाहीये बाहेर, परंतु हा जेव्हा पाईपच्या दुसऱ्या तोंडातनं बाहेर पडेल ना, त्याचं तेज झळाळलेलं असेल. योग दिन साजरा झाला, जागतिक योग दिन साजरा झाला. आता जागतिक आयुर्वेद दिन सुद्धा साजरा होणार आहे, निश्चितपणे होणार आहे. यासाठी तुमच्या सगळ्यांचं योगदान महत्वाचं आहे. तुमचे विचार भारतीय असणं आवश्यक आहे. आयुर्वेदाचे तर तुम्ही आहातच, त्याहीपेक्षा भारतीयत्व असणं महत्वाचं आहे. कारण हा भारतीयत्वाचा विचार अन्य देशांमधल्या आयुर्वेद तज्ज्ञांमध्ये नाही, जो आपण आपल्याकडे दाखवू शकतो. 4च गोष्टी महत्वाच्या. आपली आवड काय आहे, मी कोणते पदार्थ खाऊ शकेन, जे मला आवडतात ते मी पचवू शकेन. उदाहरण सांगायचं झालं तर मला काकडी खूप आवडते, तर मी काकडी कितीही खाल्ली तरी मला त्रास होणार नाही, काकडी खा म्हणून सांगायचं. दुसरा मुद्दा येतो आपली पचनशक्ती. काकडी मला आवडतीये पण मी ती पचवू शकत नाहीये. काकडी खाल्ली की मला लगेच सर्दी होतीये, शिंका सुरू होत आहेत, डोकं जड होतंय, कफवात प्रकोप होतोय, मग काकडी मला चालणार नाहीये. पचनशक्तीमध्ये तो फेल झाला काकडी हा मुद्दा. तिसरा मुद्दा सांगतो उपलब्धता. मला आवडतीये, मला पचते, पण काकडी मिळतच नाहीये. कोकणातला प्रदेश आहे, स्ट्रॉबेरी एखाद्याला आवडते, काकडीच्या ऐवजी मी उदाहरण स्ट्रॉबेरीचं देतो. स्ट्रॉबेरी एखाद्याला खूप आवडते, त्याला ती खाऊन आंबट खाऊन सुद्धा ती पचते, पण उपलब्धच नाहीये कोकणामध्ये. मग काय खायचं? मग पथ्य म्हणून सांगण्याची आवश्यकताच नाहीये. आणि चौथा आहे आपली परंपरा. मी ज्या कुळात जन्माला आलोय त्या कुळामध्ये माझ्या आजोबांनी, माझ्या पणजोबांनी, माझ्या वडिलांनी हा आहार खाल्लेला होता का? जर तो त्यांनी खाल्लेला असेल तर मला तो चालेल, नाहीतर नाही चालणार. देशविचार पण ह्याच्यात मी घेतला. ह्या 4च गोष्टींमध्ये दुष्यम देशम बलम कालम अनलम प्रकृती वयः सत्व सात्म्य तथा आहारम अवस्था सगळ्याच्या सगळे मुद्दे, 4ही मुद्दे ह्या 4 मुद्द्यामध्ये बसू शकतात. त्यामुळे माझी आवड काय आहे, मी ते पचवू शकतो का? श्रीखंड खायचं आहे, मी ते पचवू शकतो का? यापूर्वी मी खाऊन मला त्रास झाला नाहीये ना, मग तू जरूर खा, काहीच प्रॉब्लेम नाही. मग शुगर विचारच करू नकोस. माझी धारणा जर चांगली असेल तर मी सगळं पचवू शकतो. पूर्वी पंगत बसायची आणि पंक्तीमध्ये स्पर्धा लागायची, कोण जिलब्या जास्ती खातोय, कोण लाडू जास्ती खातोय, कोण पुरणपोळ्या जास्ती खातोय. अरे तुपाच्या धारी वाटीच्या वाती ओतल्या जायच्या त्या श्रीखंडावर किंवा पुरणपोळीवर. 20-20 मोदक, 21-21 मोदक बसल्या बैठकीला खाणारी मंडळी होती, आजही आहेत.
प्रत्येक मोदक फोडून त्याच्यात तूप भरायचं. 15-15 मिली तूप एका चमच्यात, 3 चमचे तूप जातं एका मोदकामध्ये, सहज पचून जातं, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. पण ज्याला आवडत नाही त्याने अर्धा मोदक खाल्ला तरी त्याला दुसऱ्या दिवशी लूज मोशन सुरू होणार. मी काय सांगतो लक्षात येत आहे ना? झोपले नाहीत ना कोण? भरपेट जेवण झालं म्हणून म्हटलं. खूप छान जेवण होतं इथलं, देश विचारानुसार जेवण होतं इथलं. कोल्हापुरी मिसळ, कोल्हापुरी मिसळवर तर्री असते, तर्री तेलाचा असा मस्त लाल तवंग असतो. पण तुम्ही कोकणात याल तर असा तेलाचा तवंग तुम्हाला दिसणार नाही. आमच्याकडे उसळ असेल, मिसळ मिळणार नाही. लक्षात येतंय? आता उसळ आणि मिसळमध्ये फरक काय? तर ह्या तर्रीचा फरक आहे. इथला प्रदेश वृक्ष प्रदेश आहे म्हणून इथे स्नेहनाची गरज आहे, म्हणून ते तेल घेतलं जातं वरनं, म्हणून चटणीमध्ये पण तेल घेतलं जातं, भाकरीवर तेल घेतलं जातं. ह्या इथल्या देशाच्या परंपरा आहेत, ह्या पाळणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणून परंपरा कधीही सोडू नका. नॉनव्हेज खायचं की नाही हो, सगळ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न असतो. म्हटलं सांगितलं आयुर्वेदामध्ये मांस वर्ग सांगितलेला आहे. मी जरी कधी मांस खाल्लेलं नसेल तरी तुम्ही खाऊ शकता, तुमच्या परंपरेमध्ये असेल तर तुम्ही जरूर मांस खा. पण मांस खाताना पण महत्वाचं आहे. पण कुठे सांगितलंय? स्वस्थ वृत्तामध्ये नाही सांगितलेलं आहे, अस्वस्थ वृत्तामध्ये सांगितलं. ज्याला विशिष्ट मांस क्षय झालेला असेल, त्याला जर मांस वृद्धी करायची असेल तरच सांगितलंय. ते सुद्धा विशिष्ट प्राण्यांचं विशिष्ट संस्काराने सिद्ध केलेलं आणि त्या प्राण्याची विशिष्ट पद्धतीने हिंसा केलेली असेल तरच ते चालणार आहे. कारण या मांसाहाराने तुमच्या मनातल्या भावना बदलतायत, रिसेप्टर्स बदलतायत, न्यूरो ट्रान्समिटर्स बदलतायत, तुमच्या मनात हिंसा निर्माण होतीये, क्रूरता निर्माण होतीये. मग हा मांसाहार कोणासाठी स्वस्थ वृत्तामध्ये? मिलिटरीमधले जे बॉर्डरवरचे आमचे जवान आहेत त्यांच्यासाठी आवश्यक आहे. त्यांच्या हातात स्टेन गन आहे, त्यांच्या मनात हिंसा निर्माण होणं आवश्यक आहे. आणि म्हणून त्यांनी तिथे बॉर्डरवर असताना स्वस्थ वृत्त असताना देखील मांस सेवन करावं, त्यांच्या घरातल्या नातेवाईकांसाठी नाही. जसं काम आहे तसा तुमचा आहार आणि तसं पथ्य तुम्हाला सांगता यायला पाहिजे. त्यामुळे प्रत्येकाचं पथ्य वेगळं असणार. मगाशी परीक्षित सरांनी जे मुद्दा सांगितला तोच मुद्दा मी पुढे नेतो की रिसर्च मेथॉडॉलॉजी जी आहे आयुर्वेदातली ही या पद्धतीने, या बेसवर, या 10 मुद्द्यांवर बसली पाहिजे. इथे प्रत्येकाच्या बोटांचा ठसा वेगळा आहे, प्रत्येकाच्या प्युपिल्सची रचना वेगळी आहे, प्रत्येकाचा केस वेगळा आहे. मग प्रत्येकाचा आहार वेगळा असणार, प्रत्येकाचं पथ्य वेगळं असणार, प्रत्येकाचा औषध वेगळं असणार. मग हे वैशिष्ट्य कोणी ओळखायचं? म्हणून मी शिक्षण घ्यायचं, म्हणून मी पदवी घ्यायची. आणि हा फरक निसर्गोपचारवाल्याला किंवा त्या जडीबुटीवाल्याला कळत नाही, म्हणून तुम्ही श्रेष्ठ आहात. लक्षात येत आहे? त्यामुळे मी कुठे इतरांपेक्षा मोठा आहे तर मला कोणाला काय पथ्य सांगायचं हे 100% माहिती आहे. या 4 गोष्टी जशा महत्वाच्या आहेत तशा आणखीन 2 गोष्टी मी सांगतो जी मनाची ताकद वाढवण्यासाठी आवश्यक आहेत असं मला वाटतं. मी एक सांगतो सगळ्यांना पथ्य की खाताना मनात भीती बाळगू नका, अजिबात. खाताना मनात भीती नको. म्हणजे आणि खाल्ल्यानंतर त्याची आठवण नको, खाल्लेल्याची आठवण नको. मी तो वडापाव खाल्ला ना म्हणून माझ्या पोटात बहुतेक दुखतंय असं वाक्य म्हणू नका. माझ्या पोटात दुखतंय इथेच थांबा. त्या वडापावाचा काही संबंध आहे का हे मी ठरवतो. इट इज नॉट युअर बिझनेस. मी वैद्य आहे, मी ठरवेन त्या वडापावाचा तुझ्यावर काय परिणाम झाला. दुष्य देशम बलमप्रमाणे कदाचित तो वडापाव तुला त्रास देणारा नसेल. तुला आवडतोय ना, यापूर्वी तू खाल्ला नव्हतास का वडापाव? खाल्लेला, त्यावेळी त्याला त्रास झालेला का? नाही. मग आत्ताच का तुझ्या मनात शंका यावी? नाही, माझ्या बायकोला त्रास झाला म्हणून तो मला कदाचित नाही होणार असं. अरे बायको वेगळी आहे, तू वेगळा आहेस, तिच्या विचार वेगळे आहेत. त्यामुळे प्रत्येकाचं पथ्य सांगताना आपण या सगळ्या गोष्टींचा विचार करायचा. खाताना भीती अजिबात नको. तुझ्या समोर जे आलंय पूर्ण ब्रह्म परब्रह्म म्हण, नमस्कार कर आणि खा. कोणी सांगितलंय? दामले डॉक्टरनी नाही, भगवान विष्णूंनी सांगितलंय. अहम वैश्वानरो भूत्वाम प्राणीनाम देहमाश्रितम. तुझ्या समोरचा जो काही अन्नाचे 4 प्रकार आलेले आहेत, हे 4ही प्रकार मी निर्माण केलेले आहेत आणि ते तू खा. त्याचं काय फळ द्यायचं ते मी ठरवणार, ते मी पचवणार. आपल्याला असं वाटतं की अन्न आपण पचवतो. गैरसमज आहे, मोठा गैरसमज आहे. अन्न आपण पचवतच नसतो, अन्न विष्णू पचवतो. विष्णू म्हणजे भूक. विभूती योगामध्ये सांगितलेलं आहे की तुमच्या पोटातला जाठराग्नी म्हणजे मी स्वतः विष्णू आहे. थोडासा आध्यात्मिक भागाने पण बघूया. मग ह्या विष्णूवर जर आपण लक्ष दिलं, अरे देव असला तरच त्याला नैवेद्य दाखवायचं ना, हे पहिलं पथ्य. म्हणजे दुसरं पथ्य काय आहे
की भूक लागल्याशिवाय जेवू नका, वेगान न धारा येत, वेगान न निर्मित येत, निर्माण पण करू नका. भूक लागली म्हणून तुम्ही जेवायला गेलात आणि भूक होती तेवढंच जेवलात की फुकट मिळतंय म्हणून जास्ती जेवलात? नाही, माझी भूक जेवढी आहे तेवढंच मी जेवलो, मला जे पचणार आहे तेवढंच मी खाल्लं. म्हणजे इथे आपण फक्त प्रत्येकाने आपल्या विष्णूचा विचार केलेला. त्यामुळे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. व्यवहारामध्ये पथ्य सांगताना रुग्णाला वश करणं आवश्यक आहे. प्रॅक्टिकल पॉईंट सांगतो मी की पथ्य तर सांगायचंच, रुग्ण तुटू पण नाही आहे आणि त्याच्याकडनं मिळणारा धर्म अर्थ काम मोक्षासाठी जो पैसा मिळणार आहे तोही तुटू नये, यासाठी युक्ती सांगायची. आम्ही 2च पथ्य फक्त सांगतो. हे सगळं झालं. आता अगदी पिन पॉईंट जर पथ्य सांगायचं झालं तर अति सर्वत्र वर्जयेत, पाणी जास्ती पिऊ नका. एकच मुद्दा सगळ्यात महत्वाचा, जे आज ॲलोपॅथी प्रॅक्टिशनर सगळं चुकीचं सांगतायत, त्याच्यातला हा एक महत्वाचा मुद्दा, पाणी भरपूर प्या म्हणून सांगतात. आणि मी सांगतो बाकी सगळी पथ्य बाजूला ठेवा. तिखट खा, आंबट खा, तेलकट खा, वडा भजी उसळ मिसळ सगळं खा. पिझ्झा चालेल? पाणीपुरी चालेल? हो चालेल. हे सगळं खाण्यासाठीच आहे. आपण एक आणखीन थोडासा विचार करून बघूया. माझ्या आजोबांनी किंवा माझ्या पणजोबांनी त्यांच्या काळात काय काय पथ्य केलेली किंवा त्यांना काय काय खायला मिळत होतं. त्यांच्याकडे सुके पोहे होते, नुसती भाकरी होती आणि चटणी होती. माझ्या वडिलांच्या लहानपणी त्यांच्या खाण्यामध्ये नाश्त्यामध्ये त्यांनी उसळ आणली किंवा त्यांनी फोडणीचे पोहे आणले, उपीट आणलं, शिरा आणला. माझ्या वडिलांच्या लहानपणी त्यांच्या नाश्त्यामध्ये थालीपीठ होतं त्यांच्या जेवणामध्ये. माझ्या लहानपणी मी काय आणलं? मी त्याच्यात भेळ ॲड केली, मी त्याच्यात टॉमॅटो ऑमलेट ॲड केलं, मी त्याच्यामध्ये मिसळ ॲड केली, मसाला डोसा ॲड केला. हे सगळं मी पनीरची भाजी मी त्याच्यात ॲड केली, मक्खनवाला. मग माझ्या पुढच्या पिढीने त्यांच्या नाश्त्यामध्ये पिझ्झा बर्गर आणि ती फ्रँकी जर ॲड केली तर काय चुकलं? हे विष आहे का? नाही. ते मी पचवू शकणार नाहीये म्हणून मला ते अपथ्य आहे. आधी पथ्य आणि अपथ्याचे अर्थ लक्षात आहेत ना तुमच्या? पथ्य म्हणजे खायचं आणि अपथ्य म्हणजे नाही खायचं. आज ह्याचे व्यवहारातले अर्थ बदलले आहेत. पेशंट असं विचारतो मला काय पथ्य आहे आणि आपण सांगताना अपथ्य सांगत असतो त्याला. हे उलटं चाललंय ना सगळं. सगळंच दुनियाच उलटी चाललेली आहे आणि बरोबर आयुर्वेदाच्या विरोधात सांगतायत. योग्य पथ्य काय? तर ॲलोपॅथी डॉक्टर्स ज्या सांगतात त्याच्या बरोबर उलटं चालायचं. साधं सोपं पथ्य. आज तुम्हाला जे सांगितलं जातं त्याच्या बरोबर उलटं वागा. ते आयुर्वेदात सांगितलेलं पथ्य असं समजा. ते सांगतात मॉर्निंग वॉकला जा. आम्ही सांगतो मॉर्निंग वॉक गरजच नाही आहे. मग अशी साहेबांनी पण तेच सांगितलं. अरे जाडी वाढली आहे सगळी खांद्यापासून गुडघ्यापर्यंत. चालून 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 आमचं काय काय बारीक होणार? पाय बारीक होतील, पोटऱ्या बारीक होतील, गुडघे हे बारीक होईल. अरे मध्ये जे हलतच नाही आहे ते बारीक कसं होणार सांगा मला? जे बारीक व्हायला पाहिजे ते हल्लं पाहिजे, पिळलं पाहिजे, दाबलं गेलं पाहिजे. मग यासाठी तुम्ही लोटांगण घाला, लोळा गडाबडा. घालीन लोटांगण वंदीन चरण. बायकोच्या समोर म्हटलं तर आणखीन आनंद होईल तिला. पोट बारीक हवंय ना करायला. अरे पोट हलू देत ना. बरं पूर्वीची पोट वाकणारी सगळी आसनं व्यायाम जे होते सगळे बंद करून टाकले आम्ही. चूल फुंकावी लागत होती पूर्वी अग्नी प्रज्वलित होण्यासाठी वाताचा प्रकोप करावा लागत होता, फुंकर मारावी लागत होती. आता अग्नी पेटवलात गॅस आणि जर वात प्रकोप केलात तर काय होईल? गॅस विझून जाणार, अग्नीचा क्षय होतोय. किती विरोधात चाललाय बघा. अग्नी प्रज्वलित करणं ही चिकित्सा आहे. पथ्य आपल्याला यासाठी सांगायचं आहे की अग्नीचं रक्षण झालं पाहिजे. काय चिकित्सा आहे शब्दाचा अर्थ काय? काय म्हणजे अग्नी आहे, काया नाहीये. ते काया नाहीये, काय आहे. आणि काय म्हणजे अग्नी. ह्या अग्नीचं रक्षण करायचं आहे. अग्नीचं रक्षण न करण्यामध्ये एक मोठा घटक तो म्हणजे पाणी आहे. अग्नीच्या बरोबर विरोधात काम करणार. म्हणजे पाणी ज्या ज्या पदार्थांमध्ये आहे ते सगळं अपथ्यकर आहे असं समजलं तरी चालेल. मग तो प्रमेहासारखा व्याधी असेल तर ते सगळ्यात मोठं कारण आहे, हेतू आहे. प्रमेहाचा हेतू आहे. वात आणि कफ वाढणारे जे पदार्थ आहेत हे सगळे कफकर आहेत. कफाला वाढवणारे आहेत, प्रमेहाला वाढवणारे आहेत. आपण ते बघणार आहोत. त्यामुळे अतिरिक्त पाणी पिणं बंद करणं हे सगळ्यात महत्त्वाचं पथ्य. आणि दुसरं, रात्रवचे भोजन संध्याकाळी 7च्या आत करायचं. हे माझं दुसरं पथ्य. तिसरं पथ्य मला विचारूच नका. तुम्हाला जे खायचंय ते खा. त्या सगळ्याला मी जबाबदार असं आपण त्यांना लिहून द्यायला हवं पेशंटना.
रिटर्न कन्सेंट डॉक्टर घेतात ना, आता मी माझ्याकडनं रिटर्न कन्सेंट त्यांना द्यायला लागलो. ही 2च फक्त पथ्य पाळा, बाकी अपथ्य झालं तरी चालेल, त्या सगळ्याला मी जबाबदार. पहिले 12 तास तुमचे, सूर्योदय ते सूर्यास्त, या 12 तासात तुम्हाला जे हवंय ते तुम्ही खा. पण सूर्यास्त ते सूर्योदय हे 12 तास माझे. मला हवंय ते एवढंच तुम्ही खायचं, म्हणजे काहीच खायचं नाही. पहिल्या 12 तासात तुम्हाला हवं ते खा आणि पुढचे 12 तास ते पचवायला वेळ द्या. खाल्लेलं पचवायला वेळ द्या. खाल्लेलं ज्याला पचवता येत नाही त्याला तुरुंगात जावं लागतं. लक्षात येते का? खाल्लेलं पचवता यायला पाहिजे तरच खावं, आणि एवढंच खावं जेवढं आपण पचवू शकतो. लक्षात येतंय? पुढे जाऊया. 12 तासांचं जी विभागणी आहे ही मी काय कॅल्क्युलेशन केलं तुम्ही 12 तासांचं? ग्रंथात कुठे सांगितलंय? ग्रंथात सांगितलेलं नाही, मला निसर्गातनं शिकायला मिळालं. मी कावळ्याकडनं शिकलो. कावळा काय करतो? कावळा गटारात पडलेला उंदीर खातो की नाही? अस्वच्छ अन्न खातो की नाही? खातो. शिळं अन्न खातो की नाही? गटारात पडलेला 8 दिवसापूर्वीचा उंदीर ज्याच्यात किडे पडलेले आहेत तो खातो की नाही कावळा? खातो. विष घालून मारलेला उंदीर आहे तो सुद्धा त्याच आनंदाने कावळा खातो. म्हणजे याच्यातला कुठचाही नियम कावळा पाळत नाहीये, पण कावळा निरोगी आहे. याचा अर्थ असा की पहिल्या 12 तासात तो जे खातोय ते पुढच्या 12 तासात तो पचवून टाकतोय, म्हणून त्याला त्रास होत नाहीये. छोटीशी युक्ती जर आपण केली ना तर आपण हे तसंच कावळ्यासारखं, कारण त्या निसर्गातलाच आपण आणखीन एक घटक आहोत. हे आयुर्वेदात सांगितलंय की नाही? सांगितलंय. आपण ते पुढे बघणार आहोत. पाण्याचा श्लोक पहिल्यांदा बघूया. इथे सांगितलंय स्वस्थ व्यक्तीने सुद्धा ग्रीष्म आणि शरद ऋतू सोडून पाणी अल्प अल्प प्यावे. ज्याचा अग्निमंद आहे, जो अशक्त आहे, उदररोगी आहे, त्याने पाणी कमीत कमी प्यावे. अति पाणी पिऊन अग्निमंद होतो. पिबेत स्वस्थोपीच अल्पशः. हा रेफरन्स आहे ग्रंथातला, मी माझ्यात तर सांगत नाही. ग्रंथात जे सांगितलंय तेच मी सांगतोय, फक्त त्याला मॉडिफाय करतोय, व्यवहार्य बनवतोय. अष्टांग संग्रह 5व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे पाणी कसं पिऊ नये. न पिबेत, सरळ सरळ पथ्य सांगितलंय. न पिबेत, असं पिऊ नये. कुठचं? पंक शैवाल तृण प्रणा विलासृतम सूर्येंदू पवनम अदृष्टम अभिवृष्टम घनम गुरु. पाणी कसं बनलंय? कुठचं पाणी? जे पाणी सूर्य, इंदू म्हणजे चंद्र आणि पवन म्हणजे वारा यांनी न बघितलेलं, दृष्टम अदृष्टम म्हणजे न बघितलेलं काय पाणी, ज्याच्यावर पंख चिखल आहे, झाडांची सावली पडलेली आहे, सूर्याचे किरण खाली पोचू शकत नाहीयेत, अशा निबिड जंगलातलं पाणी पिऊ नये. ते पाणी कसं होतं? अभिवृष्ट अभिषंधी होतं, घन होतं आणि पचायला गुरु आहे. आता मला सांगा, हे ग्रंथकारांनी लिहून ठेवलं, त्यांना माहित नव्हतं की पुढे फ्रीजची निर्मिती होणार आहे आणि लोक त्याच्यात फ्रीजमध्ये पाणी ठेवणार आहेत, जे पाणी सूर्येंदू पवनम अदृष्टम आहे. फ्रीजमध्ये सूर्याचे किरण पोचू शकत नाहीयेत, चंद्राचे किरण पोचू शकत नाहीयेत, वारा पण स्पर्श करू शकत नाहीये. मग असं सगळं अन्न पर्युषित होतंय, हे ग्रंथकार सांगतायत. फ्रीज त्या काळात नव्हता, परंतु त्या काळात सांगितलेलं सगळं वर्णन मी आज माझ्या घरामध्ये अप्लाय करून जर शोधण्याचा प्रयत्न केला तर पथ्य बाहेर कुठेही नाही, घरातच अपथ्य होतंय. तो फ्रीज मोठा आहे, राक्षस. कोलेस्ट्रॉल राक्षस नाही, फ्रीज राक्षस आहे. मग हवाबंद खाद्यपदार्थ सगळेच्या सगळे, टीन फूड ज्याला म्हणतात, सूर्येंदू पवनम अदृष्टम. मग अगदी ते रसगुल्ले असू देत, नाहीतर गुलाबजाम असू देत, सूर्येंदू पवनम अदृष्टम न भक्षयेत. मधुमेहाच्या श्लोकामध्ये सांगितलंय नवीन धान्य खाणं हे मधुमेहाचं कारण आहे. म्हणजे मधुमेह होऊ नये यासाठी किमान 1 ते 2 वर्ष जुनं धान्य वापरायला सांगितलं. आस्या सुखम स्वप्न सुखम दधिनी ग्राम्य उदक अनुपरसा पयांसी नवान्न पानम. इथे पथ्यकर सांगितलंय आहार. धान्य कोणतं वापरावं? 2 वर्ष जुनं वापरावं. मग जर 2 वर्ष जुनं धान्य वापरलं नाही तर मधुमेह होणारच आहे, हे 100% सत्य आहे. हे ग्रंथात सांगितलेलं आहे, व्यवहारात दिसतंय. आणि म्हणून पथ्यकर आहार जर मधुमेहामध्ये सांगायचा झाला तर 2 वर्ष जुनं धान्य वापरायचंय.
आता 2 वर्ष जुनं धान्य जर वापरायचं असेल तर त्याच्यावरचा संस्कार बदलला पाहिजे. त्याला उन्हामध्ये द्यायचंय, त्याला 2 वर्ष त्याला उन्हात वाळवून ठेवायचं. सूर्याचा अग्निकिरणांचा संस्कार त्याच्यावर करायचा आहे. आणि मग असं ज्याच्यातला जलमहाभूत कमी झालेला आहे, म्हणजे ज्याच्यातलं पाणी कमी झालंय, असा गहू, असे तांदूळ, अशी ज्वारी, अशी बाजरी, असा कांदा असा वापरा की ज्याच्यातलं पाणी निघून गेलेलं आहे. असं जर वापरलं तर ते तुमच्या हिताचं आहे. ग्रंथकारांनी जे सांगितलंय त्याचा युक्तीने मला माझ्या व्यवहारामध्ये वापर करता यायला पाहिजे. बरं, आजचं शास्त्र सांगतंय की पाण्यामध्ये जंतू संसर्ग होतो. पाणी किती दोषयुक्त आहे. सगळा जंतू संसर्ग हा पाण्यामध्येच होतो. झुरळांची उत्पत्ती कुठे होते? या टिपॉयच्या खाली होईल की बेसिनच्या खाली होईल? जिथे मॉइश्चर आहे, जिथे आर्द्रता आहे, जिथे पाणी आहे, जिथे दमटपणा आहे, तिथे जंतू संसर्ग होतो. डासांची वाढ कुठे होते? हो, पाण्यामध्येच होते. त्या अळ्या ज्या असतात त्या 8 दिवसात, त्या डेंग्यूची जाहिरात तुम्ही बघता सगळ्या मॉलमध्ये, 8 दिवसात ती अळी डासात रूपांतरित होते. पाण्यामध्ये आहे, त्याचा संसर्ग पाण्यामध्ये आहे. ज्याच्यात पाणी जास्ती त्याच्यातनं इन्फेक्शन होणार. त्यामुळे शरीरात जर पाणी जास्ती राहिलं तर इन्फेक्शन होणार. म्हणून संध्याकाळी 7 वाजता जर तुम्ही जेवलात तर 7 वाजता जे काही अन्न पाणी पोटात जाईल ते रात्री झोपेपर्यंत शरीरातून पुन्हा बाहेर जाईल लघवी वाटे. 7 वाजता जेवल्यानंतर 7 ते 8, 8 ते 9, 9 ते 10 या 3 तासामध्ये मूत्रनिर्मिती आहे. मूत्रनिर्मिती आपल्याकडे पक्वाशयात सांगितलेली आहे. आणि हे जर जास्ती वेळ साठून राहिलं तर त्याचं रूपांतर क्लेदात होतंय. आणि मग हा क्लेद बस्ती वाटे बाहेर पडतोय, ज्याला आम्ही प्रमेय असं निदान करतोय. म्हणजे प्रमेयाचं पथ्य सांगायचं जर झालं तर जेवणाची वेळ बदलणं सगळ्यात महत्वाचं आहे. आणि त्याच्यात पाणी कमी करायचं. साखरेचा संबंधच नाही सांगितलेला. साखरेचा संबंधच नाही आहे. तुमच्या हातात साखर दिली आणि साखर खायला सांगितली, साखर खाल्लीत. साखर खाल्ल्यानंतर हाताला चिकटणार नाहीये, तुम्ही हात असे पुसू शकताय सहजपणे. पण साखर तुमच्या हातात दिली, त्याच्यावर पाणी घातलं, 1 थेंब पाणी घातलं आणि सांगितलं साखर खा. तुम्हाला नुसती साखर खाता येणार नाही, खाल्ली तरी हाताला चिकटून राहणार. हाताला चिकटून राहणं म्हणजे क्लेदत्व. चिकटून राहण्याची क्रिया म्हणजे आम निर्माण होणं. गडबड कोण करतंय? पाणी निर्माण करतंय. आणि ह्या पाण्याकडे आपण लक्ष देत नाही आणि मग नको ती पथ्य सांगतोय. आज वेगवेगळ्या रोगांची वेगवेगळी पथ्य संकल्पना असलेली पुस्तकं उपलब्ध आहेत आयुर्वेदानुसार. ग्रंथात सांगितलेलं चूक नाही अजिबात. व्यवहारामध्ये ते कसं अप्लाय करायचं? मग पालक खायचा की नाही, अळूची भाजी खायची की नाही, सुरण खायचा की नाही, दूध प्यायचं की नाही, असंख्य प्रश्न, 1000 प्रश्न आहेत. मग हा पदार्थ उष्ण, हा पदार्थ थंड, मग गर्भिणीने अननस खाल्लं तर चालेल का, खजूर खाल्लं, किती प्रश्न विचारतात. मॅड करतात पेशंट तुम्हाला. यासाठी बुद्धी स्थिर पाहिजे आणि यासाठी आपली साधना पाहिजे. रुग्ण कितीही चिडवणारा असला, कितीही आपण चिडता नाही, आपण शांत डोक्याने कूल, मगाशी सांगितलं परीक्षेचं नाही, कूल राहिलं पाहिजे. मग तुम्हाला उत्तरं मिळत जातं. रात्री घेतलेलं पाणी संध्याकाळी रात्री झोपेपर्यंत ते सगळं बाहेर पडलं पाहिजे. ज्या पदार्थात पाणी जास्त तो पदार्थ लवकर कुसतो, कारण पाणी अग्निविरोधी गुणाचे आहे. 4 पदार्थ तुमच्या समोर मी मांडतोय. आमटी, भात, चपाती, भाकरी. सगळ्यात पहिल्यांदा फुकट जाणारा पदार्थ कोणता असेल? सगळ्यात पहिल्यांदा फुकट जाणारा, आंबणारा किंवा वास येणारा पदार्थ आमटी जाईल. 1.5 दिवसामध्ये आमटीला वास यायला लागतो. त्यानंतरचा पदार्थ फुकट जाणार. मी आता प्रश्नाची उत्तर सांगत जातो कारण वेळ कमी पडतोय माझ्याकडे. 2 दिवसात भात फुकट जाईल. 3ऱ्या दिवशी चपाती फुकट जाईल आणि सगळ्यात शेवट भाकरी फुकट जाईल. एक लक्षात घेऊया, या सगळ्या पदार्थांमध्ये पाणी जिथे कमी होत गेलं तो पदार्थ टिकाऊ होत गेला आणि ज्या पदार्थात पाणी जास्त तो टाकाऊ आहे. शरीरामध्ये देखील तसंच. ज्या शरीरामध्ये पाणी जास्ती ते टाकाऊ, ज्या शरीरात पाणी कमी ते टिकाऊ. साधे सोपे नियम मी तुम्हाला सांगतोय. रोगा सर्वेपी मंदे गुणौ. आता अग्नी जर मंद होत असेल आणि जर बाकीचे व्याधी निर्माण होत असेल तर पाणी जास्तीच प्या कशाला? अग्नीवर पाणी पडले की अग्नी विझतो. मग सकाळी सकाळी उठून पाणी पिण्याची गरजच काय? गरजच नाहीये. आज सांगितलं जातंय की सकाळी उठून पाणी प्या. 1 लिटर, 2 लिटर, 5 लिटर, घागरभर, बाल्टीभर सुद्धा सांगतात पाणी प्यायला. काही गरज नाहीये. हे पाणी पचावं लागणार आहे. हे पचलं नाही तर शरीरात साठणार आहे आणि जे साठलेलं पाणी आहे त्याच्यात शेवाळ धरणार आहे.
वाहत्या पाण्यात शेवाळ धरत नाही, साठलेल्या पाण्यामध्ये शेवाळ धरतं. बुळबुळीतपणा निर्माण होतो. हा बुळबुळीतपणा रक्तात साठला की त्याला कोलेस्ट्रॉल म्हणतात आणि पोटात साठला की त्याला आम म्हणतात. काही वेगळं नाहीये. आपली दृष्टी फक्त बदलायची. म्हणजे ह्या सगळ्यातनं आपण नेमकं काय पथ्य सांगायचं हे लक्षात येतं. मग सकाळी सकाळी पाणी का प्या. पाणी नाही पित, काही जण ज्यूस पितात. ज्यूस म्हणे तब्येतीला चांगले असतात. मग आज काय पालक ज्यूस. आम्ही म्हणे वारानुसार ज्यूस पितो. मंगळवारी गाजर, बुधवारी कारलं, मग काय पालक, मग काय मोसंबी. एक साधा प्रश्न विचारतो. मोसंबी अगदी समजा तुमच्या बायकोने सोलून दिली, सुबुद्धी सुचली, कारण मोसंबीमध्ये सगळ्यात क्लिष्ट भाग ते सोलणे. समजा अगदी सोलून तुम्हाला दिली, किती मोसंबी खाल हो तुम्ही. किती मोसंबी खाल बसल्या बैठकीला. 2. डोक्यावरनं पाणी 2. ज्यूस दिले तर, मोसंबी ज्यूस जर दिला तर तुम्ही एवढे ग्लास 2 सहज ग्लास घेऊ शकतो. उसाचा रस पिऊ शकतो की नाही 2 ग्लास. उसाचा रस 2 ग्लास पिऊ शकतो. मोसंबी सुद्धा 2 ग्लास पिऊ शकतो आपण अगदी. आणि जर आपला पार्टनर जर आणखी मैत्रीण असेल तर नक्कीच पिऊ शकतो. बिल जर दुसरा देणारा असेल तर आणखी नक्की पिऊ शकतो. आता मला सांगा, हा जो 1 ग्लास ज्यूस आहे, हा ज्यूस काढण्यासाठी मोसंबी किती लागली. 4 ते 5 मोसंबी लागली. म्हणजे 2 ग्लास ज्यूस जेव्हा तुम्ही पिताय तेव्हा 5 ते 7 मोसंबी तुमच्या पोटात जात आहेत. तुमची तृप्ती शब्द वापरला. तृप्ती कधी होतीये. 2च मोसंब्यांवर होते. मग वरची जी 4 मोसंबी किंवा 5 मोसंबी जात आहेत ती तुमच्या आमाचं कारण आहे. म्हणून ज्यूस प्यायचा नाही. देवान दिलेत ना 32 दात, सगळं वापरा ना. ते प्रत्येक 32 वेळा चावावा. म्हणजे प्रत्येक दातामागे तो मध्ये मध्ये घुसडून आणावा. आम्ही ज्यूस पिताना सुद्धा त्या 32 दातांचा वापर करत नाही. डायरेक्ट स्ट्रॉ टाकून डायरेक्ट घशात. अरे जीभ त्यासाठी दिली आहे, चव समजायला पाहिजे. आतमध्ये काय पडणार आहे हे समजायला नको अगोदर. आता मी इथे व्याख्यान दिल्यानंतर माझा इथे सत्कार करणार आहेत, ही आधी तयारी झालेली आहे आतमध्ये. का. कारण माझं व्याख्यान संपल्यानंतर ह्यांना काहीतरी द्यायला हवंय. ठरलेलं आहे, नवीन नाहीये. मग वर्ण जर एखादा पदार्थ पडणार असेल तर तो अतिथी नाहीये ना. तो मी आज अतिथी नाहीये, मी आज पाहुणा आहे. अतिथी म्हणजे ज्याची येण्याची तिथी माहित नाही तो अतिथी. आणि पाहुणा म्हणजे जो कधी येणार माहिती असतं आणि कधी जाणार हे सुद्धा माहिती असतं. अतिथी आणि पाहुणा हा फरक आहे. मग मी जर अतिथी नाहीये, पाहुणा आहे, तर माझं स्वागत करण्यासाठी आधीची रचना सगळी तयार आहे. मग तसं एखादा ज्यूस जर पोटात जाणार असेल तर तो फसवून जाऊ नये पोटात. मग त्याला पचवण्यासाठी आतमध्ये यंत्रणा तयार नसते. आणि झोपलेल्या यंत्रणेला वर्ण जर रस पडला तर आम निर्मिती आहे, एवढं लक्षात ठेवायचं. मग सकाळी सकाळी पाणी यासाठी पिऊ नये. आमच्या कोकणी भाषेत एक म्हण आहे, दिव्यात वात तोंडात हात. दिव्यात वात जेव्हा लावली जाते, निरांजन देवाकडे दिवाबत्ती जेव्हा केली जाते तेव्हा तोंडात हात जावा, तेव्हा जेवून घ्यावं. संध्याकाळी 7 वाजता अन्न पचनाला पुरेसा वेळ मिळाला नाही तर त्याचं रूपांतर चरबीत चिकटपणात होतं. पाणी पिण्याचे काही नियम आहेत. सूत्रस्थानात सांगितलेलं आहे, उभ्याने कधीही पाणी पिऊ नका. आज आता सगळ्यांनी अपथ्य केला, हा भाग वेगळा. परत मी मागाचा नियम सांगतो की खाल्लेलं विसरून जा, प्यालेलं पण विसरून जा. घरी सांगू नका काय काय आम्ही खाऊन पिऊन आलोय ते. विसरून जायचं. अपथ्य केलेलं विसरा. लक्षात जर ठेवलं ना तर परत त्रास होणार तुम्हाला. वडापावाची भीती मनात निर्माण झाली तर दुसरा वडापाव खाताना सुद्धा तुमच्या पोटात नंतर दुखणार आहे. विसरून जायचं सगळं. अपचनावरी औषध ऊन पाणी, पचन झाल्यावरी पिणे बलप्रद. जेवताना पाणी होई अमृता समान, जेवणानंतर लगेच विष ठरे. झोपताना पिणे वाईट फार, त्याने होई सर्दी रोग मस्तकाचे. झोपताना पाणी शब्द यामध्ये, पाणी शब्द विसरू नका. झोपताना पिणे म्हणजे मुद्दाम सांगतो, जरा खुलासा करतो, तिथल्या प्रिंटिंग मिस्टेक आहे ती. झोपताना पाणी सुद्धा पिणे वाईट हो फार असं म्हटलं तरी चालेल एक वेळ. आपण पुढे जाऊया. पाणी गरजेपेक्षा जास्ती नको, वेगानं धारेत असं सांगितलंय. तृष्णा हा वेग आहे आणि तृष्णा हा रोग सुद्धा आहे. हे वैद्याचं जबाबदारी आहे की तृष्णा हा वेग आहे की रोग आहे. प्रमेयाचं लक्षणामध्ये तो रोग म्हणून येणार आहे. आणि तहान लागली, मी खूप बोललोय, मी खूप धावलोय, हा वेग आहे. जशी गरज असेल तसा पुरवठा, मागणी तसा पुरवठा. पाण्याचं पण पचन व्हावं लागतं. इतर अवयवांना अनावश्यक काम देऊ नका. किडनी साफ राहण्यासाठी बाकीच्या 4 अवयवांना तुम्ही धावडवू नका.
पाण्याने इतर रोग वाढतात. ब्लड प्रेशर पाण्याने वाढणारा आजार आहे, प्रमेह पाण्याने वाढणारा आजार आहे, संधिवात पाण्याने वाढणारा आजार आहे, केस गळणं पाण्याने वाढणारा आजार आहे. हे सगळं ग्रंथात सांगितलेलं मी सांगतो तुम्हाला. आणि आज हेच आजार वाढलेले आहेत. थायरॉइड असेल, पीसीओडी असेल, सगळे पाण्याशी संबंधित आहेत, जलमाभूताशी संबंधित आहेत, वाताशी संबंधित असलेले आजार आहेत. हरिद्वार मधलं पाणी वेगळं आहे, नाशिक मधलं वेगळं आहे, कराड मधलं वेगळं आहे, साताऱ्यातलं वेगळं आहे आणि आमच्या कोकणातलं वेगळं आहे. कोकणामध्ये पाणी एक नदी घेऊन येते जी 12 गावातनं आलेली असते. म्हणून आम्ही कोकणी माणसं म्हणतो 12 गावचं पाणी पिऊन आलेलो आहे मी. एवढं इन्फेक्शन पचवलेलं आहे. तुमच्याकडचं लातूरचं पाणी काय सहज पचवेन. विषय लक्षात येतोय का? पाण्याने किण्वन क्रिया वाढते, फर्मेंटेशन वाढतं. आंबोळीचं पीठ भिजत ठेवलं तर ते फुगतं ना, दुप्पट होतं ना आंबोळीचं पीठ, उडीद तांदळाचं पीठ. पाणी घातलं तरच ते फुगतं. पाणी जर घातलं नाही तर ते डब्यात राहतं, महिना राहतं. म्हणजे पाणी पीठ फुगवलं कोणी? पाण्याने. त्याच्यात किण्वन क्रिया केली पाण्याने, त्याची चव बदलली पाण्याने, त्याचं स्ट्रक्चर बदललं पाण्याने, त्याचं सगळंच रूपांतर झालं पाण्याने. गडबड पाण्याने केलेली आहे. जास्त पाणी पिण्याचा मलप्रवृत्तीशी काही संबंध नाही. काही जण सांगतात आम्ही वर्ण घेतलं ना की जरा कसं मस्त काही वाटतं. अरे पण तो ट्रॅक वेगळा आहे. पाणी बाहेर पडायचा मार्ग मूत्रमार्ग आहे. पाणी वर्ण पिऊन संडास वाटे नाही जात. कसं पडणार जरा विचार करून बघा. पण समजा जर मी तुम्हाला एरंडेल तेल दिलं तर ते लघवी वाटे जाईल का कधी? कधीच नाही. ते कुठून बाहेर पडणार? संडास वाटे बाहेर पडेल. मग जर संडास साफ व्हायला पाहिजे असेल तर तुम्हाला स्नेहनाची गरज नाहीये का? मग इथे स्नेहन आवश्यक आहे. मग हे पथ्यकर आहे. मग पाण्याच्या ऐवजी तू तेलाचा वापर कर, मग तुला मलप्रवृत्ती साफ होईल, तुझा प्रॉब्लेम मिटेल आणि माझी वाताचं शमन मला जे अपेक्षित आहे तेही होईल. ही युक्ती आहे. रोगी अवयवांना विश्रांती हवी. माझ्या पायात समजा काटा गेलाय तर मी हा पाय जमिनीला लावून चालायचा की लंगडी घालत जायचं? विश्रांती द्यायला पाहिजे पायाला. माझी दाढ दुखते, मी या बाजून खायचं नाही, मी दुसऱ्या बाजूने खाल्लं पाहिजे. माझा हात फ्रॅक्चर झाला, इथून इथपर्यंत हाताचं काम बंद, प्लॅस्टर, विश्रांती द्या. मग किडनीमध्ये खडा आहे, फॉरेन बॉडी त्याच्यामध्ये, आजच्या भाषेत बोललं तर लवकर कळतं, फॉरेन बॉडी त्याच्यामध्ये इम्पॅक्ट झालेली आहे. तिला विश्रांती द्यायची की दुप्पट कामाला लावायचं? पाणी 5 लिटर पिऊन किडनीलाच बाहेर काढावं लागणार आहे. ती बिचारी आजारी आहे, ती सांगते मला माझं नेहमीचं काम झेपत नाहीये, तुम्ही आणखीन ओव्हरलोड करू नका. ते लक्षणं तुमच्या पायावर दिसत आहेत, सूज आहे तुमच्या पायावर, आणि तुम्ही सांगताय नाही तू हे काम केलंच पाहिजेस, पी पाणी. ती सांगणार करा तुम्हाला जे काय करायचं ते, मी माझं काम करणार. मग वाढतं क्रिएटिनिन, मग येतात परत बोबलत. लक्षात घेऊया आपण जे पथ्य आयुर्वेदात सांगितलंय हे पूर्ण विचारांती लिहिलेलं आहे. कुठे यमक जुळवण्यासाठी हे श्लोक लिहिलेले नाहीत. हे पूर्ण अनुभवांती लिहिलेले श्लोक आहेत. त्यामुळे शास्त्रावर पूर्ण विश्वास ठेवूया आणि आपण पुढे जाऊया. सूर्यास्तानंतर शक्यतो पाणी नको, कारण सूर्यास्तानंतर पाण्याचं पचन होत नाही आणि पाण्याचं पचन होण्यासाठी जो अग्नी आवश्यक आहे तो अग्नी सूर्यास्तानंतर नाहीये. साधं आणखीन एक उदाहरण देतो मी तुम्हाला. समजा चहा करायचा आहे, चहा 5 कप चहा तुम्ही पाणी घेतलं, त्याच्यात साखर घातलीत, त्याच्यात पावडर घातली, दूध घातलं, तो गॅसवर ठेवलात पण गॅस पेटवला नाही. गॅस जर पेटवला नाही तर त्या मिश्रणाला चहा म्हणता येईल का? काहीच नाही म्हणता येणार. त्याला पाणी म्हणता येईल, त्याला दूध म्हणता येईल, काहीच नाव देता येणार नाही. कारण ते असं एक मिश्रण तयार झालं ज्याच्यावर कोणत्याही स्वरूपात अग्नीची प्रक्रिया झालेली नाही, असं एक मिश्रण तयार झालेलं आहे. मग त्याचा चहात रूपांतर कधी होईल? जेव्हा मी खालनं गॅस पेटवेन तेव्हाच, अग्नी निर्माण करेन तेव्हाच त्याचं रूपांतर चहामध्ये होईल. आता मला सांगा, या पातेल्यामध्ये रात्री 9 वाजता सूर्यास्त झाल्यानंतर जेव्हा तुम्ही आत टाकता काही मटेरियल, ते मटेरियल जसंच्या तसं राहतं, त्याला काहीही अन्न रस सुद्धा निर्माण होत नाही. ते अन्न तसंच्या तसं पडून राहतं. फक्त त्याच्यात काही स्त्राव येऊन साठतील, लाळ साठेल, तोंडातली लाळ जाईल खाली, काही एन्झाईम्स येतील. स्वागताची तयारी आधी करून ठेवलेली आहे. मग लिव्हरमधनं काही एन्झाईम्स असतील, स्प्लीनमधनं काही असतील, काही असतील, स्वादुपिंडातनं असतील, काहीतरी तयारी असेल ना झालेली. परंतु ही सगळी तयारी झाली, परंतु लाईटच गेला. आता काय करणार? सगळं आहे, वक्ता तयार आहे, श्रोते तयार आहेत, पण लाईटच नाही आणि स्पीकर सिस्टीम बंद. मी असाच आणि तुम्ही तसेच. घरघंटीमध्ये वर्ण धान्य दळायला घातलं आणि लाईट गेला. घरघंटीमध्ये धान्य जसं असतं तसंच तिथल्या तिथे थांबतं, पुढे प्रोसेसच होत नाही. तसं या अन्नाचं
रूपांतरच होत नाही, ते तसंच अन्न पडून राहणार. म्हणून पथ्यामध्ये आपल्याला हे पथ्य सांगणं आवश्यक आहे की वेळेतला बदल तू करणं आवश्यक आहे. आणि हा जर वेळेतला बदल करणार नसलास तर काही खरं नाही आहे. पचन पूर्ण होण्यासाठी काय आवश्यक आहे? वेळ. हा वेळ महत्वाचा आहे आणि विश्रांती देखील तेवढीच महत्वाची आहे. हा एक श्लोक लक्षात ठेवा. प्रातराशेतू अजीर्णे अपि सायमाशो नोदुष्यती अजीर्णे सायमाशेतू प्रातराशोही दुष्यती. बाकीचं सोडून द्या, प्रात आणि सायम हे शब्द लक्षात ठेवा. जेवणाच्या वेळा सांगितल्यात ग्रंथकारांनी वेळा सांगितल्यात 2, प्रात आणि सायम. माध्यान्ह आणि मध्यरात्र नाही सांगितलेली. हल्ली पेशंटना विचारलं तुम्ही उशिरा जेवता का? नाही हो, आम्ही हल्ली 12-12:30 वाजता झोपतो, जागरणही करत नाही. 10-10:30 वाजता जेवण संपतात आमची. म्हणजे किती किती उशिरा चाललंय आपलं हे सगळं. आणि मग हा आम निर्माण जर झाला तर त्याच्यात दोष कोणाचा आहे? सकाळी 7 ते संध्याकाळी 7 काही पथ्य करू नये, संध्याकाळी 7 नंतर काहीच खाणं पिणं करू नये, पूर्ण विश्रांती द्यायची. सगळ्यात महत्वाचं आहे. दूध दही खायचं की नाही सांगतात. प्रमेयामध्ये स्पष्ट शब्दात या दोघांचाही निषेध सांगितलेला आहे. आणि दुधापेक्षा दही जास्त डेंजरस आहे म्हणून दह्याचा उल्लेख दुधाच्याही आधी आलाय. आस्या सुखम स्वप्न सुखम दधीनी. ग्राम्योदक अनुप्रसह पयांसी. पयांसी हे बहुवचन आहे. बहुवचनामध्ये जेव्हा ग्रंथकार पय सांगतायत तेव्हा सगळ्या प्रकारच्या प्राण्यांचं दूध हे निषिद्ध सांगितलंय, पथ्य अपथ्य सांगितलंय. कशासाठी? कफकृच्च सर्वम, कफ निर्माण करणार आहे म्हणून बंद. कशामध्ये? प्रमेय होऊ नये म्हणून, मधुमेह होऊ नये म्हणून. जर तुम्हाला पथ्य सांगायचं असेल त्याच्यात दूध आणि दही बंद करून टाका. शुगर लेवल झपकन कमी येतात. गहू बंद करा, शुगर लेवल लगेच कमी येतात. ज्वारी, नाचणी, ज्वारी, भाकऱ्या सगळ्या प्रकारच्या सुरू करायला सांगा. चपाती बंद करायची आणि ज्वारी, बाजरी, भाकरी, नाचणी, जोंधळा, मका सगळं खायला सांगा. कृष्णाने दूध आणि दह्याची मडकी फोडलेली आहेत. ज्या गवळणी गोकुळातलं दूध मथुरेला नेत होत्या, या सगळ्या गवळणींच्या डोक्यावरची मडकी दगड मारून, लाठी मारून, लपून छपून फोडलेली आहे. दुधाची आणि दह्याची मडकी. आणि स्वतःच्या घरात जाऊन काय चोरलंय? लोणी चोरलंय, ताक चोरलंय आणि तूप चोरलंय. कोणासाठी? स्वतःसाठी नाही, इतरांसाठी. सगळ्यांनी मिळून सहनाभवतु सहनौ भुनक्तु, या दहीहंडी करूया. दहीहंडीच्या नावाखाली तूपच खातायत सगळेजण. तूप पथ्यकर आहे, ताक पथ्यकर आहे आणि लोणी पथ्यकर आहे. दूध आणि दही अपथ्यकर आहे. कुठच्याही जनावराचं वासरू जे आहे हे मोठं झाल्यानंतर पुन्हा कधीही दूध पित नाही. गाईचं वासरू बघितलंय परत गाईचं दूध पिताना? नाही. मग नको पिऊ दूध. अनप्रोसेस फूड नको देऊ. संस्कारित करा, जरा कष्ट घ्या. दुधाचं दह्यात रूपांतर करा, दह्याचं लोण्यात ताकात रूपांतर करा, त्याच्यावर लोणी येऊ देत, त्याचं रूपांतर तुपात करा. सूक्ष्मांश कल्पनेकडे जाऊया, ते जास्ती लघु होत जाणार आहे. दुधाच्या 3 संकल्पना सांगतो तुम्हाला मी. दुधावर प्रोसेस केली, दही केलं, ताक केलं, लोणी काढलं, तूप केलं, ही सगळी सात्विक परंपरा आहे. दूध आहे, दूध आटवलं, त्याची बासुंदी केली, बासुंदीचा खवा केला, खव्याची पावडर केली आणि पावडरचं चॉकलेट केलं. ही सगळी परंपरा जी आहे ही रजगुणाकडे जाणारी आहे. आणि दूध आहे, दूध नासवलं व्हिनेगर घालून, त्याचं पनीर बनवलं, त्याचे रसगुल्ले बनवले, हे तामसीकडे जाणार आहे. दूध तेच आहे. संस्कार बदलला, दृष्टिकोन बदललात की पथ्याच्या संकल्पना सगळ्या बदलून जातात. मग जे खायचं आहे ते सात्विक खायचं. मग तुपापर्यंत तूप सात्विक आहे. ताक प्या, इंद्राला सुद्धा दुर्लभ होतं म्हणून तो आलेला बिचारा इथे पृथ्वीवर. माझा अलार्म झाला, मला बंद करायला लागणार आहे. हा श्लोक मगाशी मी सांगितलेला. रोग कसा झाला हे पाश्चात्यांना माहितीच नाही म्हणून औषधं आयुष्यभर घ्यायला सांगतात. ते आपल्याला औषधं आयुष्यभर घ्यायची गरज नाहीये. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण पाश्चात्य विचार जे आपल्या डोक्यात घुसवलेले आहेत ना, हे सगळे पाश्चात्य विचार काढून टाका. पूर्ण भारतीय विचार ठेवा की तुम्हाला उत्तर मिळत जातील. आज जे सांगितलं जाते सगळं अपथ्यकर सांगितलं जाते. भरपूर पाणी, भरपूर पालेभाज्या, रोज फळ, मोडं सांगितलं जाते ना. हे काही खोटं लिहिलेलं नाही मी, हे सांगितलं जातंय पण हे बरोबर चुकीचं आहे. हे सगळ्याच्या सगळं चुकीचं आहे, एवढं फक्त लक्षात ठेवा. मॉर्निंग वॉक सांगितलं जातोय, विहारातलं पथ्य सांगतोय मी आता. आहारातलं पथ्य सांगितलं, हे विहारातलं पथ्य आहे. हे सगळं चुकीचं आहे. हे आयुर्वेदात कुठेही सांगितलेलं नाही. त्याचा परिणाम काय झाला तोही दिसतोय. औषधं कायम स्वरूपात. मध्यंतरी एक प्रिस्क्रिप्शन वाचलं, 14 औषधं वर लिहिलेली आहेत आणि खाली एक वाक्य लिहिलेलं आहे, पांडुरंगाच्या चरणी विलीन होईपर्यंत वरील सर्व औषधे सुरू ठेवावी.
हे पथ्य हे सगळं गडबड करणार आहे. कबीरजींचा एक दोहा फक्त सांगतो आणि मी थांबतो. हे सगळं आपल्याला का करावं लागतंय, हा जागर का करावा लागतोय? सत्य त्यावरही नसे भरवसा. जे ग्रंथात आमच्या सांगितलंय त्याच्यावर माझा विश्वास नाही. सत्य त्यावरही नसे भरवसा, मिथ्य ते मनी रुजते. मिथ्य म्हणजे खोटं जे आहे, जे इंग्रजांनी आणलं, जे पाश्चात्यांनी आमच्या डोक्यात चुकीच्या वैद्यकीय संकल्पना भरवून दिल्या, मिथ्य ते मनी रुजते. आणि म्हणून काय करायला लागतंय? दूध विकेतो फिरतो दारी, मदिरा बसुनी खपते. मदिरा विकायला दुकानात रांगा लावून जातात, पण दूध विक्रेत्याला मात्र प्रत्येकाच्या दुकानात माझा आयुर्वेद, माझा आयुर्वेद, माझा आयुर्वेद अशी संमेलन घ्यावं लागतात. प्रत्येक गावागावात संमेलन घ्यावी लागतात. कारण आम्हाला माहिती आहे की जे आहे हे आमचं अमृत आहे. आणि ह्या अमृताचं वाण आपण आज वाटतोय. हे आज मी तुमच्याकडे दिलंय. तुम्ही तुमच्या घरात नेऊन वाटा, तुमच्या रुग्णांना वाटा. तुम्ही सुखी व्हा, तुमच्या रुग्णांना सुखी करा. तुम्ही श्रीमंत व्हा, त्या अगोदर रुग्णांना श्रीमंत करा. रुग्ण आढ्य पाहिजे. आढ्यरोगी विषयक वश्य. हा रुग्ण आढ्य कोणी करायचा? वैद्याने करायचा. त्यासाठी संकल्पना हा वेगळ्या व्याख्यानाचा विषय आहे. रुग्णांना श्रीमंत कसं बनवावं असा विषय कधीतरी करूया. रुग्ण श्रीमंत झाला तर तुम्ही सांगितलेलं सगळं तो सुवर्ण पण खरेदी करणार आहे आणि तुम्हाला पण तो धनवान बनवणार आहे. माझा व्हॉट्सअपचा नंबर फक्त लिहून घ्या. ही एक स्लाइड फक्त दाखवतो काय चाललंय आज. आहारातील पथ्य कशी चालली आहेत. आज मधुमेह झाला म्हणून गोड पदार्थ बंद केले जातात. पित्त वाढतं म्हणून आंबट आणि तिखट बंद केलं जातं. रक्तदाब वाढतो म्हणून खारट बंद करून टाकलं जातं. आवडत नाही म्हणून कडू चव बंद होते आणि तुरट चवीमध्ये पोषण काहीच नाही. आहार षड्रसयुक्त पाहिजे असं आयुर्वेद सांगतोय. आणि आज आम्ही कुठे पोचलोय? आयुष्यातली पहिली 50 वर्ष काही मिळत नव्हतं म्हणून आम्हाला खाता येत नव्हतं. आणि जेव्हा खाण्याची वेळ आली, जेव्हा आमच्या घरात पुरेसे पैसे येऊ लागले, तेव्हा डॉक्टरने सांगितलं हे खाऊ नका, हे खाऊ नका, हे खाऊ नका. तुम्ही तुमच्या पोटात असं काही टाकू नका ज्याने माझं पोट भरणार नाहीये. म्हणून नारळ बंद करून टाकला, शेंगदाणे बंद करून टाकले, तूप बंद करून टाकलं. कारण हे जर तुम्ही खाल्लं तर माझं पोट भरणार नाहीये. म्हणून तुमचे हे पदार्थ बंद करा म्हणजे तुम्ही माझं पोट भरणार आहात. जीवनात आनंद निर्माण होत नाही आणि मग ताण वाढतो आणि मग इथनंच शारीरिक त्रासातनं मानसिक त्रासावर पेशंट जातो. समोर जिलबी दिसते पण मला खाता येत नाहीये, तरी शुगर वाढलेली दिसते. जिलबी खाऊन घ्या, शुगर कमी होते. हा अनुभव आहे. पालेभाज्या खाऊन कधीही जाड होता येत नाही. आयुष्यभर पालेभाज्या खाल्लेले सगळे प्राणी आहेत, त्यामुळे पालेभाज्यांच्या मागे लागू नका. हेल्थ मॅनेजमेंट इज फ्री अँड एन्जॉयबल बट डिसीज मॅनेजमेंट इज व्हेरी कॉस्टली अँड पेनफुल. म्हणून पथ्याचं महत्त्व आहे. भरपूर खा, सगळं पचवा. जसे लमाणी लोक खातात. सकाळी 7 वाजता खातात, दुपारी 1 वाजता खातात, संध्याकाळी 7 वाजता खातात, रात्री काही खात नाहीत, भरपूर काम करतात. ह्यांना डायबिटीस नाही, ह्यांना कोणतेही ब्लड प्रेशरसारखे आजार नाहीत, ह्यांना कोणालाही अटॅक येत नाही. ते येतात फक्त जखमा झालेल्या बाराकार्याला ते येतात. मनाच्या जखमा कधी होतच नाहीत कारण त्यांचं मन त्यांनी गहाण ठेवलेलं असतं. वेळेत सगळं संपवावं. 7च्या आत घरात यावं, 7:30च्या आत घशात जावं. मला वेळेचं गणित कधी जमलंच नाही असं म्हणू नका. सगळं वेळेत सुरू ठेवा. वेळेस बंद केलं तर आपलं आरोग्य आपल्याच हातात आहे.